तुम्ही प्रामुख्यानं ललित लेखन केलं, परंतु ज्याला आपण साहित्यकार म्हणून मान्यता की साधारणतः आपल्याकडे कवीला किंवा कादंबरीकाराला किंवा कथाकाराला मिळते. मला तुम्ही सांगा, अशा प्रकारचं लिखाण किंवा रहस्यकथा, अशा प्रकारचे लेखनाचे अनेक प्रकार आहेत, ते तुम्ही काही हाताळायला दिसले नाहीत. खरं तर तुमची लेखणी बहुप्रसवी, अतिशय बहुगुणी लेखणी आहे. नाही, पहिली गोष्ट म्हणजे ह्यातले एवढे जे प्रकार तुम्ही म्हणालात आत्ता, ते हाताळण्यातच काही वर्ष गेलीत. आणि नंतर अशी स्टेज आली जी आता आहे. मला वाटतं कादंबरी हा माझा पिंड नाहीये. पुलंनी फार मस्त लिहिलं होतं कुठेतरी. त्यांना कोणतरी विचारलं, तुम्ही कादंबरी का नाही लिहिलीत? ते म्हटले, काय आहे माहिती आहे का, 14व्या पानावर मी एखाद्या पात्राचं जर नाव लिहिलं तर 218व्या पानावर ते काय होतं मला कसं आठवेल? हे त्यांच्या विनोदी घटनेत त्यांनी उत्तर दिलं होतं. पण हा प्रॉब्लेम आहे. तो कादंबरी मला वाटत नाही. कथा येस, अजूनही मला वाटतं की कथा मी बऱ्यापैकी हाताळू शकेन. पण होतं काय माहिती का, इतकं तुम्ही म्हटलं तसं इतकी वर्ष इतक्या विषयांवर लिहिल्यानंतर, मान्यता मिळवल्यानंतर, लेखक म्हणून काहीतरी एक पातळी गाठल्यानंतर, तुम्ही जेव्हा सर्वस्वी नवीन विषय हाताळायला जाता तेव्हा तुम्ही नवीन आहात. कथाकारात मी अगदी बालक असणार आहे आता मी लिहायला लागेन तेव्हा मला तसंच ट्रीटमेंट मिळणार आहे, तसंच मला जज केलं जाणार आहे. आणि हे सहन करण्याची ताकद माझ्यात किती आहे मला शंका आहे जरा. ते लिहिल्यानंतर आता त्याचं कौतुकच व्हायला हवं अशी अत्यंत अनरिझनेबल माझी अपेक्षा आहे. म्हणून मी जरा धास्तावतो, दुसरं काही नाही. तुम्ही लेखन आणि पत्रकारितेबरोबर एक आणखीन गोष्ट केली, ती म्हणजे माझी फिल्मबाजी किंवा क्रिकेटवरचे तुमच्या किस्स्यांचा एक अफलातून स्टँडअप कॉमेडी शो असा तुम्ही करता, एका पात्री प्रयोग, जो अनेक देशांमध्ये तुम्ही नेला. त्याचा उगम कुठे झाला आणि त्याचे काय अनुभव आले, जो अजूनही पॉप्युलर आहे? उगम म्हणजे मला स्टेज फ्राईट होती, प्रचंड स्टेज फ्राईट होती. काय सांगताय? अगदी सांगितलं मी, शाळेत मॉनिटर पण होऊ शकलो नाही कधी. कुणासमोर उभं राहून 2 वाक्य शक्य व्हायचं माझं. याच्यावर आज विश्वास सुद्धा बसणार नाही, कारण तुमचे प्रयोग मी पाहिले, त्याने खळखळ असण्याचा अफलातून अनुभव असतो. मला काय बोलायचा हा प्रश्न कधीच नव्हता. मग ही उत्स्फूर्तता आली कुठून? मला काय बोलायचा हा प्रश्न नव्हता, मला कसं बोलायचा प्रश्न होता लोकांसमोर. ही जर इनिबिशन एकदा गळून पडली ना, मग काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण ती होती. म्हणून मी माझे प्राध्यापक अनंत भावे आणि आम्ही मिळून क्रिकेट आणि फिल्म्स असे जॉईंट कार्यक्रम करायचो. आम्ही एकही जाहिरात न करता 150 कार्यक्रम केले. त्यातून या एकपात्रीची सुरुवात झाली. कारण अनेकांना 2 माणसांचं बजेट परवडायचं नाही, अगदी खरं सांगायचं. त्यामुळे ते मला एकट्याला बोलवायला लागले. मग मी एकट्याने डेव्हलप केला. फिल्मबाजी, कणेकरी, फटकेबाजी, असे एक झाला, दुसरा केला, दुसरा झाला, तिसरा केला. याही बाबतीत मी तेच केलं. मी विचारलं नाही कोणाला. तो लिखाण करताना मी विचारलं नाही कसं लिहावं, काय असतं मला सांगा, असं मी विचारलं. असं कसं सांगता तुम्हाला, तुम्ही सांगा. तुम्ही अगदी शेक्सपियरला जाऊन तुझ्या भेटला, तो तुम्हाला नाटककार करेल? नाही करू शकतो. ज्याची त्याची एक प्रतिभा असते, तो त्याच्या पद्धतीने लिहितो, तुम्ही लिहा तुमच्या पद्धतीने. हे मार्गदर्शन कसलं आले त्यात? आणि समजा मार्गदर्शन केलं, समजा केलं, तर तो आपलीच मूर्ती घडवेल ना. तुम्हाला स्वतःचं इंडिपेंडेंट अस्तित्व हवं की नाही काहीतरी. हा तुम्ही विचारत काय होता, हे कसं सुचलं? ते एकट्याने सुरू केलं. तिथेही मी कोणाला विचारलं नाही कसं बोलायचं, कसे हातवारे करायचे, कसे पॉझेस घ्यायचे, काही विचारलं नाही. विचारलं मी, मला सुचलंच नाही. मला लहानपणापासून एकटं जगायची सवय, त्याचीच हे पुढे हा चांगला भाग आहे त्यातला. कोणाला विचारावं. ज्याचे कार्यक्रम हजारो प्रेक्षकांनी पाहिले, ज्याच्या लेखणीनं लाखो वाचकांना मनमुराद आनंद दिला, तो माणूस एकटा आहे? फार फार. आता हे बोलावं की नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण तो पोच फारसा कधी मला नव्हताच. फार एकटा आहे, फार एकटा आहे. मी या सगळ्या गोतावळ्यात रमतो. मला एकदा जवळ न ओळखणारा एक जण म्हणाला की अरे तू मैफिलीचा माणूस आहेस. शिरीष कणेकर खुलतो, मला माहिती तुमच्या अनेक मित्रांनी सांगितलं, तो म्हणजे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. नाही मान्य आहे, ते खरं आहे, अगदी खरं, मी डिनाय नाही करत. त्यात तुमच्या उत्स्फूर्त कॉमेंट असतात, त्या दिवसभरातल्या घडलेल्या घटनेवर एखादी कॉमेंट असते, ती खरी तुमची प्रतिभा आहे. त्या कट्ट्याचा ज्या भागात आम्ही बसतो त्याला राज ठाकरे कणेकर कट्टा म्हणतात. तुमच्या पुस्तकाचंही प्रकाशन त्यांनी केलं. हो, एका पुस्तकाचं, तिकडंबाजी नावाच्या माझ्या एका पुस्तकाचं मी त्यांना आयडिया दिली, त्यांना इतकी आवडली, येतो म्हणली काही. आणि नो फॉर्मॅलिटी सर, म्हणजे स्वागत नाही, हारतुरे नाहीत, आभार नाही, काही नाही. त्यांनी समोर
आम्ही कट्ट्यावर बसलो, मित्रमंडळी होती, जाणारे येणारे गोळा झाले आणि पुस्तकाचं प्रकाशन केलं. वा. पण एकाकी म्हणजे तुम्हाला सांगू का, आता हे तुम्ही म्हणलात मैफिलीचा माणूस आहे, खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. पण एकटा असतो ना मी, तेव्हा मी जास्त सुखात असतो म्हणून आहे. पण हो, त्यामुळे कट्ट्यावरच्या आणि मैफिलीतल्या लोकांना माझं एकटी पण माहीत नाही. मी दिवा घालवतो, खुर्चीत एकटा बसतो, एकटा विचार करतो आणि मला फार बरोबर या एकटेपणाने तुम्हाला अंतर्मुख केलं? फार. म्हणजे जो विचार डोक्यात येतो तो बरोबरच असतो असा दावा मी करणार नाही. जनरली येत नाही. जनरली निगेटिव्ह विचारच तुमच्या डोक्यात येतात, जे यायला नकोत. कळतो हो, पण सगळ्या गोष्टी कळतात त्या वळतात असं नाही. मला तुम्ही एक सांगा की तुम्ही मृत्यूवर अफलातून लिखाण केलेलं आहे. एखाद्या तत्वचिंतकानं गहिऱ्यापणानं लिहावं असं तुम्ही मृत्यूवर एक लेख लिहिला होता. दिवाळी अंकातला तो लेख मला आठवतोय. अप्रतिम लेख होता. हे मृत्यूवरचं इतकं गहिरं चिंतन ह्या एकटेपणाच्याच जाणीवेतनं कुठून तरी आलं? असू शकेल ना, तर कसं सांगणार मी, असू शकेल. मृत्यूकडे कसं पाहता तुम्ही आता? माझ्या अलीकडे जे आत्मचरित्र आलंय, मी माझं मला, त्यात अर्पण पत्रिकेत मी नियतीला असं म्हटलंय आणि त्याच्यात एक शेर लिहिला की जिंदगी से तो मौत बेहतर है, जिंदगी साथ छोड़ जाती है, मौत साथ ले जाती है. वा. आणखी पण एक लिहिलाय शेर, मला वाटतं माझाच येतो. पहिली ओळ आता आठवत नाही मला, पण पुढची ओळ की मौत का क्या भरोसा, मौत का क्या भरोसा, ना भी आहे. येणार पण नाही ती. मग कसं करणार तुम्ही? तो आहे ना एक जॉकचा शेर की अब तो घबरा के कहते हैं कि हम मर जाएंगे, अब तो घबरा के कहते हैं कि हम मर जाएंगे, मर के भी चैन न पाया तो किधर जाएंगे. वाह वाह. आपण एक गृहीत धरून चालतो ना की इथल्या या जंजाळात एकदा बाहेर पडलो, सुटलो. कोणी सांगितलं? पण नाही सुटलं. तुम्हाला माहितीये काय होणार आहे नक्की? ते नाही सुटलं मग त्यानंतरचा पर्याय माहितच नाही आपल्याला. भीती वाटते याची. या तुम्ही म्हणता त्या लेखात या कातरवेळी म्हणून तो होता, तो मी कार्यक्रम पण करतोय एकपात्री त्याच याच्यावर, संहितेवर. तर त्यात मला असं आठवतंय की शेवटी मी असं लिहिलं होतं की आपल्याकडे मेल्यावर पुरण्याची पद्धत नाही, त्यामुळे थडगं नाही, त्यामुळे त्याच्यावर लिहितात तो एपिटाफ नाही. तो जर असता तर माझा एपिटाफ मीच लिहून ठेवला असता. काय तो लिहिलं? असा की प्रत्यक्ष मरण येण्याच्या कितीतरी आधी तो मरण पावला होता, पण हे सत्य त्याने अखेरपर्यंत जगापासून लपवून ठेवलं. बस. का लपवलं हे सत्य? काय मी मेलो हे नाही. हो, हे लपवलंय मी. का तुम्ही लपवलं हे बघताय तो माणूस हे एकाकी पण का लपवलं? कुठे लपवलं होतं? हे लिहिलंय की सगळं. लपवायचं म्हणजे काय करायचं? एकाकी पण असेल तर तुम्ही गर्दीत जाऊन ते अनाउन्स तर करत नाही. बरोबर आहे. लिखाणात नाही आलंच हो बाहेर. म्हणून तर तुम्ही आता हे प्रश्न विचारताय ना. मला सांगा, तुम्ही नियती मानता, परमेश्वराचं अस्तित्व मानता? परमेश्वर म्हणून तो की नाही माहित नाही, पण नियती मानतो. मग ती अशी सजीव ठरवून निर्णय घेते, प्लॅनिंग करून तुमचं माणसे भविष्य, अशा अर्थी नाही परमेश्वर मानत. नियती नाही, पण काहीतरी होतं. वेडं वाकडं अनाकलनीय गोष्टी आयुष्यात घडतात. नाही उत्तर आपल्याकडे. या अर्थाने नियती मानतो. मी तुम्हाला अशा करता विचारतोय की आई विना काढलेलं बालपण, तुम्ही भोगलेलं एकटेपण, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यावर मात करत तुमच्या लेखणीनं मात्र अनेकांच्या आयुष्यात फक्त आनंद निर्माण केला. ऋणी आहे मी त्यांचं. हे असं लिहिणं ही सुद्धा तुमची नियतीच होती एक प्रकारे? हो, अर्थात. श्रेय काय घेणार तुम्ही? हो, मला सांगा, मग हे जर नसतं, तुम्ही लेखक झाला नसतात तर काय झालं असतं? हा विचार मी दडपत आलोय कायम आणि लिहित बसत आलोय. मी एक मनाशी ठरवलंय की लिहायचं आपण. अगदी फिजिकली शक्य नसेल, खूप ताप असेल, आजारी असाल, हात उचलत नसेल, गोष्ट वेगळी. पण एरवी कुठल्याही आपत्तीनंतर, कशानंतरही लेखणीशी पंगा नाही घ्यायचा. ज्या गोष्टीने आपल्याला जिवंत ठेवले. अलीकडे तुम्हाला असं वाटायला लागलंय की जेवढा काळ मी लिहित असतो ना, तेवढाच काळ जिवंत असतो. मग तो आनंद गमावून मी काय मिळवणार आहे? लिहित राहायचं. लोक छापतायत तोपर्यंत. एक शेवटचा प्रश्न जाता आता. पुनर्जन्मावर तुमचा कितपत विश्वास आहे मला माहिती नाही, पण जर परमेश्वरानं तुम्हाला पुनर्जन्म दिला तर पुन्हा लेखक व्हावंसंच वाटेल?
हे शेवटचं जे विचारलं ना ते फार टेम्पटिंग आहे. लेखक हो असं वाटेल इतका मी लेखक आहे. मला जे माहिती काय नाही असेल जे काय माझे विषय असतील ते इतका मी लेखक आहे म्हणजे मी पोटा लेखकाचा अर्थ होत नाही, पण जे काही लिहितो त्यात माझं जीव रमतो. सर्वस्व असतं. पण मला इच्छाच नाही पुनर्जन्म घेण्याची. कशाला रिस्क घ्यायची ना. कारण जनरली पद्धत अशी आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याची, मला पुन्हा हाच जन्म हवा आणि असंच आयुष्य हवं असं म्हणण्याची एक पद्धत आहे. याला लोकांची फार दाद मिळते. पण मला नाही असं वाटत. मला पुन्हा जन्म व्हावा असंच वाटत नाही. आणि झालं तर तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे लेखक, पण त्याही म्हणण्यात तेवढा अर्थ नाही हो. कारण मी दुसरं काही केलेलंच नाहीये. त्याच्यातही आनंद असेल. टीव्ही चॅनलवर काम करण्यातही आनंद असेल काय माहिती. मी केलेलं नाहीये ते. जे केलंय जे मला रुचलंय ते बाप का पोराला. डॉक्टर मागाशी म्हणला तुम्ही डॉक्टर मुलाला डॉक्टर करतो. चित्रकार आपल्या मुलाला चित्र त्याच्या हातबोटात जर गंमत असेल तर करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी जे केलंय तेच करावं असं मला वाटतं. पण दुसऱ्याची ती गंमत असू शकेल ना, ती कशी मी आत्ता ठरवणार. ही जी शोधक वृत्ती आहे हीच खरी तुमच्या लिखाणाची प्रेरणा आहे. काय माहिती. प्रेक्षको, गेले तासभर आपण एका अत्यंत भरूपसवी आणि बहुगुणी अशा लेखकाशी बोलत होतो. त्याची जडणघडण, त्यांचं बालपण, आईविना काढलेले दिवस, ते भोगलेलं दुःख, वडील गेल्यानंतरचे दिवस, स्वतःची पत्रकारिता, लेखन आणि त्याहीपेक्षा जीवापाड जपलेली आणि त्यातून घडलेली, ज्याच्यावर वाचकांनी प्रचंड प्रेम केलं, ती कणेकरी शैली, त्या उत्स्फूर्त कणेकरी शैलीचा प्रत्यय या मुलाखतीच्या प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही घेतलात. शिरीष कणेकर हे अशा एका पिढीचे साक्षीदार आहेत की ज्या पिढीनं आपल्या वाचकांना सकस द्यावं याकरता खऱ्या अर्थानं स्वतःला झोकून दिलं. आज अशी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत की जी मैफिली गाजवतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपण एकटे आहोत याचे ढोल नगारे कुठेही पिटत नाहीत. शिरीष कणेकर यांचं लिखाण आमची लेखणी अशीच सतत फुलत राहो या शुभेच्छांसह शिरीष कणेकर आज इतका वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांची ज्या गप्पा मारल्यात त्याबद्दल हार्ट टू हार्टच्या प्रेक्षकांतर्फे आपले आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.